उठे भीतेवर रडकटावनी केवोनिया तुळशीहार गळा गाजते तामरा आवडे अंतर येते झाड सुंदर ते झाड उभे भीतेवरी रडकटावनी केवोनिया तुळशीहार गळा मकर कुंडले तळपती श्रवणी हळशी कौस्तुभमणी विराजिता तुळशीहार गळा गाजते तामरा आवडी निरंतरे कुंडले तळपती श्रवणी हळशी कौस्तुभमणी विराजिता तुळशीहार गळा गाजते तुक म्हणे माझे हेची सर्व सुख तुक म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुक म्हणे माझे हेची सर्व सुख आवडले वाहिन तुळशीहार गळा गाजते तामरा तुळशीहार गळा गाजते तामरा तुळशीहार गळा गाजते
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
याच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष घडतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची देव इच्छी रज चरणीची धावत ती चालत मागे मागे दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष घडतील राशी पातकांच्या काय तया उडले वेगळे आणि काय तया उडले वेगळे आणि वैकुंठ नायक दया कंठी दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष देव भक्तांचा संग तेथे ओघ नाम त्रिवेणीचा देव भक्तांचा संग देव भक्तांचा संग तेथे ओघ नाम त्रिवेणीचा
पवित्र तो देह वाणे वृंदावंत पवित्र तो देह वाणे वृंदावंत पवित्र तो देह वाणे वृंदावंत पवित्र तो देह वाणे
जळतील रासे पाता काचा जळतील रासे जळतील जळतील रासे पातकाच्या जळतील रासे जळतील रासे पातकाच्या जळतील रासे पातकाच्या जळतील रासे पातकाच्या जळतील जळतील रासे जळतील रासे पातकाच्या
देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती धावती चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय तया उरले वेगळे अनेक काय तया उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथ ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठाला समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगन्हीत पाणी मंडलम मंडनानां तरुण तुलसी माला कंद्रम कौंज नेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पराम्भोज देशस्मृदेक प्रदेशं विधेन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकाय ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आ पांडुरंगे 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 पवित्र वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्राचीन काळापासून ते वर्तमान काळातील सर्व धर्मगुरु धर्मग्रंथ धर्म विचारवंतांना वंदन करून पुढे उपस्थित सर्व मातृपितृ वर्ग आहे त्यांना वंदन करतो. भावी पिढीतील तरुण विचारवंत आहे त्यांना वंदन करतो. टाळकरी वर्ग आहे, विणीकरी वर्ग आहे, संवादनी वदक आहे त्यांना वंदन करतो. गंधर्वासारखी गायक लाभलेले आहेत आमचे सगळे गुरुबंधू आळंदीचे हरिभक्तपरायण संगीत विशारद गोपाळ महाराज डेंबरे, हरिभक्तपरायण संगीत विशारद महादेव महाराज बरसाळे आणि तुमच्या गावचे लाडके हरिभक्तपरायण संगीत विशारद माऊली महाराज गाडे, सगळे ज्येष्ठ म्हणजे सगळे
गायक म्हणून उपस्थित म्हणून नाही, ते सगळे कीर्तनकार आहेत. आणि कुठल्याही बुवाच्या कीर्तनाला दुसरा बुवा तर तुम्हाला माहिती आहे, ते काय सांगायचं. तरी पण ते त्यांचं मोठं अंतकरण करून आणि लोकांच्या प्रेमा खातीर, सरसवाडीकर प्रेमा खातीर ते आलेले म्हणून त्यांना धन्यवाद. परिसरातले सर्व टाळकरी वारकरी वर्ग आणि विशेषतः सगळे छोटे माऊलींच्या सानिध्यात असलेली सगळे वारकरी मंडळी आहेत. की कीर्तनकाला हजारो लोक असून द्या, पण एक वारकरी नसला तर ते कीर्तनकार फलद्रूप जात नाही. पण एक कीर्तनात एक वारकरी असेल ना तर 10,000 लोकांच्या बरोबर आहे. म्हणून माझं प्रारब्ध आहे की छोट्या माऊलींच्या जेवढे सानिध्यामध्ये सगळे आहेत तर त्यांना साष्टांग दंडवत आहे. इंद्रासारखे 2 पखवाजे लाभलेले आहेत. तर म्हणजे आहोत भाग्य, एक पखवाजे भेटत नाही, ते 4-4 पखवाजे आहेत. माझा चिरंजीव आहे आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण संगीत विशारद सुभाष महाराज उबाळे आहेत. म्हणजे खूप दिवसांनी योग येतोय, कारण कधीतरी कीर्तनात वाजवायला समोर भेट व्हायची. आता कमीत कमी 10-15 वर्षानंतर कीर्तनाची म्हणजे कीर्तनामध्ये तो मान देतो. छोटा असो मोठा असो तो मोठा करा, हे त्यांचं अंतकरण. म्हणून दोघांनाही धन्यवाद. गेली 30 वर्ष पखवाज हा माझा पिंड आहे. ओम धे 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 धर 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 ते धर धर गंगाधर शिवशंकर हर हर डमिक डमिक डम डमिक डमिक डम डमिक डमिक डम डम रूबाजे शशिधर शेखर कर दिगिड धा दिन थुन तांडव अवतार महेश्वर गिंदिन थुन नागेश्वर किता घिंत राम शंकर पागलदास. जय गुरु किट धगिड धान धादा, 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 जय गुरु किट धगिड धान धादा. माझ्या सर्व गुरुवरांना वंदन करून मी कीर्तनरूपी वाक्पुष्पा सुरुवात करतो. कीर्तन निरूपणाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार अगत्य आहे. ही नैमित्तिक सेवा आहे. निमित्त मात्र सगळ्यांना माहिती आहे की हरिभक्तपरायण वैकुंठवासी बबनराव केशवराव दरेकर यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने ही सेवा आहे आणि ही सेवा मला त्यांचे चिरंजीव विजयकुमार त्यांनी मला फोन केला. म्हणा महाराज, आज खरं म्हणजे आम्ही इथं असणं एक चुकीची गोष्ट आहे, पण एका वारकऱ्याच्या पुण्यस्मरणाला थांबणे ही फलद्रूप गोष्ट आहे. कारण आज सोपानदेवांची समाधी सोहळा आहे आणि आम्ही सासवड पुरंदरच्या असल्यामुळे आम्हाला तिथं राहणं किंवा थांबणं गरजेचं आहे. पण विजयकुमारजींचा फोन आला त्यानंतर आमच्यावर सगळे मुलागत प्रेम करणारे आमचे भैरू काका हरगुडे, आम्ही भाऊच म्हणतो त्यांना, ते मुलागत आमच्यावर प्रेम करतात सर्वांवर. तर त्यांचाही फोन झाला, मला महाराज तुम्ही काही करा, ही तारीख घ्या आणि मला या म्हणले. आणि विजयजींचा पण आधी आग्रह होता की तुम्हाला यावं लागेल महाराज, मला काही सांगू नका म्हणले, तुम्ही या म्हणले. मग त्यांच्या आग्रहाला मान देऊन तुम्ही नातेवाईक सर्व आहेत तुमच्या सगळ्यांच्या चरणावर दंडवत ठेवतो. आणि ज्या निमित्ताने ही सेवा आहे की आपण प्रथम पुण्यस्मरणासाठी त्यांचा खूप म्हणजे इतकं ह्या परंपरेमध्ये जर बघितलं की एवढा गोतावळा मोठा आहे की ते 6 भाऊ 4 बहिणी 13 पुतणे 6 पुतण्या आणि 27 नातू, म्हणजे घरचाच मतदारसंघ तयार झाला. ग्रामपंचायत वगैरे घरचीच मतं भरपूर पडलेली 51 आणि बाकीचे आहेत सगळे. तरीही आणि विशेषतः हे सुखरूप किंवा आपण अनुकूल परिस्थिती असले विचार करा, ज्या लोकांना अनुकूल परिस्थिती आहे पण त्या अनुकूल परिस्थितीमध्ये भगवंताचं नाव येत नाही, त्यांना त्यांच्या पैशाचा किंवा त्यांच्या इस्टेटीचा त्यांना जी हुमरी असते त्यांच्याकडे भगवत नाम येत नाही, भगवंत. पण आपण म्हणतात ना, भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्यांची वाट पाहे रघुनंदन. म्हणून भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन, 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 भाग्यवंता घरी भजन पूजन. आजच्या जीवात
भाग्यवंताला रे भजन पूजन. वा. मग असं तुम्हीच गाताय, तुम्ही बाबांना गाऊन द्यायला कसं काय आता? हा, जुने टाळकरी, जुने टाळकरी. त्यामुळे आमचं पण ऐकलं पाहिजे. धन्यवाद. तर नैमित्तिक सेवा आहे. आजपर्यंत तुम्ही भरपूर कीर्तन ऐकली. मग मी जरा थोडं वेगळ्या पद्धतीने कीर्तन सांगत असतो. भावना माहिती आहे, कारण परंपरा, कीर्तन परंपरा जपणे अति काळाची गरज आहे. ज्या प्रमाणे आपण इस्लामिक दर्शन बघितलं, इस्लामाला बघितलं की त्यांची परंपरा सोडत नाही. आणि आपण हिंदुत्व म्हणून आपल्याला बोलण्याचीही लाज वाटत नाही. कारण आपण हिंदू म्हणून आपण आपली परंपरा पाळतो का? नाही पळत. तुम्ही साधारण आता तरुण वर्ग घ्या, आमच्या वयाचा वर्ग घ्या, घरातून बाहेर येताना त्यांच्या कपाळावर गंध लावायला त्यांना लाज वाटते. ते टोप्या घालण्याचं, धोतर घालण्याचं लांबच राहिलं. परंपरेमध्ये मंदिरात जायचं तर लांबच राहिलं. पण काही दृष्ट्या आपण इतर धर्माकडे बघितल्यानंतर जी जशी परंपरा जपतात, तर आपल्याही काही परंपरा जपल्या असेल. आणि विचार करा, प्रत्येक सोहळा, प्रत्येक कार्य असेल तर तिथे आपलं वारकरी परंपरा एवढी एकच परंपरा आहे की तिथं नैमित्तिक, तिथं कीर्तन सोहळा, तिथं भजन सोहळा तिथं होत असतो. आणि तिथे सगळ्या संतांचे 54 संत आपल्या महाराष्ट्राने दिलेले आहेत. त्या 54 संत, प्रत्येक संतांनी कुठलंही कार्य असू द्या तिथे अभंग आहेच. तुम्ही काही घ्या, कुठलाही तुम्ही विषय घ्या, तिथे अभंगच आहेच. म्हणून आज ह्या नैमित्तिक दिवसासाठी अभंग घेतलाय तुकोबरायांचा. तुकोबराय म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. सरळ अभंगाचा भावार्थ बघितला की तो देह पवित्र आहे. कोणता देह पवित्र? तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जो देवाचं नाव, अच्युताचं, भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतो, ते देह पवित्र आहे. आणि काय? त्या देहाच्या तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्या सज्जनाच्या, त्या देहाचं नाव जरी घेतील तर आपल्या काय? पातकांच्या, राशीच्या राशी जळून जातील. नवे पुढे तुकोबराय म्हणतात काय? ते देह, तो सज्जन व्यक्ती, तो संत आपण बघितला की काय लक्षात येतं की देव इच्छिरज चरणीची माती, धावती चालती मागे मागे. त्या संता पाठीमागे, त्या संताला देवाकडे जावं लागत नाही, देव त्यांच्या पाठीमागे पळत येतो. आणि पुढे म्हणतात, पुढे तुकोबराय म्हणतात, काय तया उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. आपल्याला इथून प्रवेश करायला सांगेल ते. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे देव भक्तांचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव आणि भक्त आहे, पण ह्या देव आणि भक्ताला जी लिंक जी जोडलेली आहे ती कशाची? ती नामाची. विठ्ठल तुम्ही सर्वांगाचा कान करून चिंतन आहे का? कारण अभ्यास करत असताना काही आता ह्या दृष्टिकोनाने नैमित्तिक कीर्तन म्हणलं की लोक विनोदाच्या अभ्यासाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज, आई बाप वगैरे सगळे सांगण्याची गरज आहे. पण आमच्यापेक्षा आम्ही इतके लहान आहोत की तुम्ही अख्खा संसार बघितलेला आहे. तुम्हाला शिवाजी महाराज संसार सांगण्यात इतकं मी तर मोठा नाही. आई बाप तुम्हाला समजून सांगण्यापेक्षा मी इतका मोठा, कारण तुम्ही आई वडिलांची सेवा करणार आहेत. आम्ही त्या वाटेवर आहोत. म्हणून हे चिंतन करत असताना की आपल्या जीवनाचा आणि आपल्याला येणाऱ्या पिढीचा, आपल्या परंपरेचा काय म्हणतात उच्चाटन कसं होईल आणि त्याचा विकास कसं होईल आणि आपली परंपरा काय म्हणतात मजबूत राहील, आपली संस्कृती टिकून राहील, हा परंपरेचा अभ्यास मी सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल आज प्रथम पुण्यस्मरण म्हणतात. आज आपण काय म्हणतात भरपूर काही ठिकाणी वर्ष श्राद्ध म्हणतात, काही ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण म्हणतात. पण खरं आजच्या दिनाला काय म्हणतात माहितीये का? आजच्या दिनाला आत्ममुक्ती दिन असे म्हणतात. नवीन ऐकायचा प्रयत्न करा, काहीतरी नवीन. आत्ममुक्ती दिन म्हणतात. कारण का? आजच्या दिवशी हा आत्मा यमाच्या दरबारामध्ये प्रवेश करतो आणि यमाच्या दरबारामध्ये प्रवेश केल्यानंतर यम ठरवतो की हा कुठल्या योनीमध्ये परत जाणार आहे. हा वैकुंठात जाणार आहे, स्वर्गात जाणार आहे, पाताळ लोकांना जाणार आहे, पृथ्वी लोकांना जाणार आहे, आणि कुठल्या योनीमध्ये ह्याचा प्रवेश करणार आहे तो आजच्या दिवशी ठरतो. म्हणून आपण हे कार्य करत असताना की आजपर्यंत तुम्हाला गोष्टी काही माहिती नाही का, पण ज्या गोष्टी पुढे करायच्या ते मी आज सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मनुष्य मरण पावतो. आता याच्यामध्ये दोन प्रकार आपण सांगू शकतो. एक सर्वसाधारण मनुष्य, जे आपण तुम्ही आहोत सर्वसाधारण मनुष्य, आणि एक आहे कोण? भक्त, वारकरी, संत. हे मरण पावतात. बरोबर का? आपल्या जयंती आपण साजरी करतो, बरोबर.
सर्वसाधारण मनुष्य जर मरण पावतो तर आपल्याला सगळ्या विधी कराव्या लागतात. काय आपल्याला सगळ्या विधी कराव्या लागतात. मग आपण जेव्हा आपण जन्माला येतो आपला जन्म मरणाचा सोहळा म्हणजे ज्याचं बारसं घातलेलं आहे त्याचं तीर्थ घालावं लागतंय. जो आपण म्हणतो ना जो पाळण्यात आलाय त्याला टाकीवर जावंच लागतं. हे परंपरा हे आपल्यासाठी आहे. पण हीच एक वेगळ्या गोष्टी घडल्यानंतर जर सर्वसाधारण जीव मरण पावतो त्याला विधी करावं लागतात. पण महाराज म्हणतात तुम्ही आम्ही अशीही लोक बघितलेले आयुष्यभर काय आयुष्यभर जन्मभर भगवंताची सेवा केलेली. आपण काय ठरवतो की हा आत्मा हा गेलेला देह पुण्य आहे का पापी आहे कुठले निष्कर्ष काढतो कसा निष्कर्ष काढतो आपण जे डोळ्याने बघतो ते बरोबर का. विचार करा सर्वसाधारण मी पहिल्या दिवसापासून ते वर्षापर्यंत सगळं सांगणार आहे. पहिल्या दिवशी व्यक्ती मरण पावतो बरोबर का. आता व्यक्ती मरण पावल्यानंतर पहिली प्रक्रिया काय आहे आपण त्याला घराच्या बाहेर आणतो बरोबर का. घराच्या बाहेर आणतो पण त्या देहाला मग नाव असतं पण त्याला काय बोलायला सुरुवात करतो काय बोलायला सुरुवात करतो भाऊ प्रेत बॉडी का नाव नाही का त्याला. म्हणजे किती आपण लगेच रंग बदलतो लगेच आपल्यातून माणूस निघून गेला की लगेच बदलायला सुरू चुकी त्यांची का आपली चुकी कोणाची. आता संत आपल्या निघून गेलेले पण आपण त्यांना संतांना आपण एकरी पण हाक मारू शकत नाही का काहीतरी कर्तृत्व आहे. मग आपल्याही घरात कोणी व्यक्ती गेली आहे त्याचं कर्तृत्व असतं ना. मग त्या कर्तृत्व त्या अस्तित्वाला आपण विसरून जातो आणि एकरी हात मागायला सुरुवात करतो. बाकीचं नाही सांगत त्या देहाला बाहेर आणतात आणि देहाला बाहेर आणतात काही संस्कार केले जातात. आता आपण ते संस्कार इतके विसरून गेले की दशक्रियाचा विधी आपण 3 दिवसावर आणलाय 2 दिवसावर आणलाय 1 दिवसामध्ये उरकून टाकतो. इतक्या चुकीच्या कारण आपण म्हणतो ना आपण मॉडर्नायझेशन आपण काय धावत्या युगामध्ये आहे. पण धावत्या युगामध्ये असेल तरी आपली परंपरा विसरायची नसती. काही अडचणी असू द्या तुम्ही तुमचं काही अडचण पण ते जे आपल्याला दिलेले आहेत ना शास्त्राने आपल्याला ते नियम लिहून दिलेले ते आपण पाळले पाहिजे आपल्याला पाळले पाहिजे. हा देह बाहेर आणल्यानंतर तिथं पहिला पिंड ठेवला जातो. त्या पिंडाला काय म्हणतात गेलेच तिला तुम्ही. आपण आपल्या परंपरा म्हणजे का करतो माहिती नाही पण काय झालं माहिती ना आपल्याकडे नाही 2 न्याय आता 25 प्रकारचे न्याय किती 25 प्रकारचे न्याय. आपल्याला 3 न्याय माहिती आहेत. कुठले एक मार्जर न्याय माहितीये एक मार्कट न्याय माहितीये आणि एक काकताळी न्याय माहितीये. मार्कट न्याय म्हणजे बाबा त्या वानरीने आपलं पिल्लू गळ्याशी पाणी लागलं तर आपल्या पिल्लाला बुडवलं आणि तिच्या उभी राहिली वानरी जीव जात होता म्हणून. काकताळी न्याय माहितीये. काकताळी न्याय काय की बाबा आंधळ्याच्या हातात कावळा सापडा हा न्याय माहितीये. पण त्याचे अनेक न्याय आहे त्याचा अभ्यास आपण करत नाही. तर आपण हे परंपरा करत असताना तर सगळ्यात पहिली दोन न्याय आहेत. एक अंध परंपरा न्याय आणि दुसरं आहे अरुंधती दर्शन न्याय. हे 2 न्याय अंध परंपरा न्याय. ही जशी परंपरा आपल्या डोळ्यावर म्हणजे तुम्ही लग्नामध्ये बघा त्या घोड्याला झाप बांधलेली असते. घोड्याला झाप का बांधतात झाप तो इकडे तिकडे बघू नाही ते फक्त सरळ बघायचे. तसं आपण या डोळ्याला झाप बांधून घेतली इकडे तिकडे बघायचं नाही. जसं लोक सांगतील तसं त्याच्या मागे चालायचं. काय करतोय आपण अनुकरणच करतोय ना अनुकरण करतोय त्याच्यामध्ये काय वेगळं करायचा प्रयत्न करत नाही. आता अंध परंपरा नाही म्हणजे काय सगळे काळूबाईला जातात. काय करतात सगळे काळूबाईला जातात. तुम्ही जाता काळूबाईला जातात जवळच आहे आपल्याला. आपल्या पुणे जिल्ह्याला आपली देवी आहे मानाची देवी आहे. इथं बोलायला जातात त्याच्यानंतर तुकाईला जातात सगळी देवीकडे जातात आणि तिथं जाताना देवाला काय लागतो काय लागतं स्पेशल. आता मला सांगा देवी स्वप्नात तुमच्या आली का तुमच्या स्वप्नात देवी आली का की बाबा मला हे लागतंय म्हणून. नाही म्हणले महाराज तुम्हाला नाही माहिती दैत्यांना द्यायला लागतं. मी म्हणलं जसे दैत्य तुम्हाला प्रसन्न झाले म्हणलं दैत्य प्रसन्न झाले तुम्हाला आणि दैत्यांना द्यावं लागतं म्हणे हे कापावं लागतं म्हणे ही परंपरा. आता मला सांगा ही कोणी देवीने सांगितलं का तुम्हाला. नाही ही आमची परंपरा आहे. अरे परंपरा ती खड्ड्यात गेला ही अंध परंपरा. हा पहिल्या नाही की जे आपल्याला माहिती नाही ना त्याचं अनुकरण आपण करतो ना त्याचं संशोधन आपण करत नाही. मला सांगा जर विज्ञान म्हणतं बाप दाखव नाही तर ते जाऊन द्या हे तुम्हाला मान्य आहे ना जाऊन द्या. आता इथं पीक लावलेले किंवा बाजरी लावली ऊस लावली जर बाजरीचं पीक लावलं त्याला दाणं नाही आलं तर तुम्ही दुसऱ्या वर्षी तेच दाणं लावणार आहे का तेच बियाणं लावणार आहे का
तेच बियाणं लावणार आहे का? लगेच आपल्याला लगेच निर्णय घेतो. काय घेतो निर्णय? काय? दुसरं बियाणं आणावं लागेल. ऊसाचं बियाणं नाही लागेल, आपल्याला दुसरं बियाणं आणावं लागेल. मग जर ही परंपरा आपली माहिती नाही तर परंपरेचा शोध कोणी घेणार हो? 100 वर्ष होऊन गेलं तर ही परंपरा अंध परंपरा चालू आहे. आणि आपल्याला फक्त 1 वर्ष पीक नाही भेटलं तर तेच लावा ना, आपण प्रयोग करूया परत. ते मान्य नाही तुम्हाला, कारण त्यामध्ये स्वार्थ जडलेले आहे. आणि इथं दुसऱ्यांचा बळी द्यायला तुम्हाला चालतोय. कारण का? तिथं स्वार्थ, दैत्य ते नाही, दैत्य आम्ही आहेत का? आपल्याला लागतं ना ते. ही अंध परंपरा नाही, अंध परंपरा आल्यात, पण आपण काय करतोय? ती फक्त डोळं झाक ठेवायचे आणि ते आपण त्याच्या पाठीमागे चालत. आणि अरुंधती दर्शन नाही. दुसरं न्याय काय आहे? ज्ञातापासून अज्ञाताकडं, ज्ञातापासून अज्ञाताकडं. आता सहज सरळ इथं जर धूर कुठं तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही काय अनुमान प्रमाण लावता? काय तिथं? अग्नी आहे, बरोबर का? हे ज्ञात काय आपल्याला? धूर आता दिसते, ज्ञान झाले. पण तिथं काय आहे? अग्नी असेल. एखाद्या वाळवंटात जावा, वाळवंटामध्ये गेल्यानंतर सगळीकडे वाळू आहे, पण एक ठिकाणी तुम्हाला हिरवळ दिसल्यानंतर तुम्ही काय अनुमान प्रमाण लावता? काय तिथं? पाणी आहे. म्हणजे ज्ञातापासून अज्ञाताकडे आपल्याला ज्ञात आहे. आपल्याला काय ज्ञात आहे? आपल्याला भगवंत जवळ ज्ञात आहे. त्याची प्रक्रिया, त्याला पाहण्याची प्रक्रिया आपण करतो का? नाही. आता मी तुम्हाला फक्त विचारलं की घरातून देह बाहेर आणला तर तिथं पहिला पिंड दिला जातो. पिंड देतात, पण त्याचं नाव माहिती आहे का? का? आपली परंपरा माहिती नाही. माहिती पाहिजे ना सगळं. विचार करा, भाजीमध्ये मीठ कमी पडल्यानंतर ती चव आपल्याला लक्षात येते. मग आपल्या संगती हा देह संगती राहिलाय, आपल्या सोबत राहिलाय. मग त्याच्यावर जे संस्कार करायचे त्याचं ज्ञान नको आपल्याला? त्याचं ज्ञान पाहिजे ना आपल्याला? ज्ञान नाही. मग मी सांगतो, आता लक्षात घ्या की खूप विचार करा. आपण सहज वर्ष श्राद्ध, दशक्रिया, त्यानंतर 5.25 महिना हे सगळं सहज 14वा सहज करतो, पण त्याच्या मागचं काही जाणून घेत नाही. फक्त एक लोकांच्या दृष्टिकोन डोक्यामध्ये असतं, अन्नदान करायचं. अन्नदान का करायचं हेही माहिती नाही. का करायचं हेचंही कारण नाही. फक्त अन्नदान करायचं आपल्याला, नाही त्यांच्या नावाने करायचं. आणि ते केव्हा करायचं असतं त्याचं पण कारण आहे, त्याची परंपरा आहे. तर पहिला देह बाहेर आणला जातो, तिथं पहिला पिंड ठेवला जातो. पहिला पिंड कशाचा असायचा? पिंड कशाचा करतो आपण? दही भाताचा नैवेद्य. आता दही भाताचा नैवेद्य स्मशानभूमीपर्यंत तर कोण दही भाताचा नैवेद्य करत नाही. तर मग काय घेतात? कोरडा काय म्हणतात? घेतात. ते देह बाहेर आणला जातो आणि तिथं शिरा ठेवला जातो. मग काहीकडे तांदूळ ठेवतात आणि काहीकडे आपल्या ओंब्या असतात गव्हाच्या, ते तिथं ठेवल्या जातात. हा पहिला पिंड. आता त्या पिंडाला काय म्हणतात काका? पहिल्या पिंडाला उत्थान पिंड म्हणतात. उत्थान पिंड. कारण जीव गेल्यानंतर जीव आपल्यातून जात नाही. तो सूक्ष्म जीव आपल्या संगती सोबत असतो. ते देह गेलेला आहे, पण जो आत्मा असतो ना सूक्ष्म स्वरूपामध्ये, तो त्या देहावर चिकटलेला असतो. तो जीव संगती असतो. आणि उत्थान पिंड दिला असतो. पहिला पिंड उत्थान पिंड देतात. उत्थान पिंड का देतात त्याचं कारण सांगतो. पहिला उत्थान पिंड दिला आणि मग सगळ्यांना बोलवून काय करतात? ताठी उचलतात. 4 खांदेकरी लागतात. ते 4 खांदेकरी का असतात? त्याचेही कारण आहे. तेही माहिती नाही आपल्याला. जाऊन द्या. पुढे गेल्यानंतर आपण डायरेक्ट स्मशानभूमीमध्ये नेतो का? डायरेक्ट स्मशानभूमी नेतो का? काय करतो? मध्ये विसावा घेतो. ते विसावा घ्यायचं कारण काय? भाऊ म्हणते तुम्हाला कशाला बोलवले? तिथं शिदा ठेवतो का नाही आपण? तिथेही शिदा ठेवला जातो. आणि विसावा घेतल्यानंतर शेवटी स्मशानभूमीमध्ये येतो आणि त्या सरणावर रचल्यानंतर तिथं ते देह ठेवतो आणि तिथंही शिदा वाहतो. 3 वेळा सुरुवातीला पहिल्याच दिवशी 3 पिंड दिले जातात. त्यावेळेस 3 पिंड कुणासाठी हो? 3 पिंड कुणासाठी? 3 पिंड कारण देह आपण 3 पिंड दिलेले आहे. तो देह बाहेर आणलेला आहे. हे पिंड करण्यासाठी आपला हा देह त्रिगुणात्मक आहे. कसा आहे देह आपला? त्रिगुणात्मक आहे. त्याच्यातून आपलं सूक्ष्मजीव निघून गेलाय, बरोबर का? आणि त्या देहाला आपण जाळायला चाललोय. त्या देहाला पण हे 3 गुणाचं काय? तुम्ही त्या 3 गुणाला जाळायला चाललेले आहेत. त्याची काय माफी मागावी लागते आपल्याला. पहिला पिंड द्यावा लागतो. विचार करा, एकदा बाळ आपल्याला रागवलं, बाळ भुकेने रागवतं, आपण त्याला काय करतो? मारतो का? काय करतो? जेवायला देतो ना, आई जेवायला देते ना.
कोणी एखादा रागाचा असेल, रागात येत असेल, मग त्याला तू थांब, तू शांत हो, चहा घे, पाणी पी, काय बोलायचं असेल नंतर बोल. बरोबर का? मग तुम्ही अख्खा देह जाळणार आहे. मग हे 3 गुण, त्या 3 गुणाचा वेग सुरू होतो. त्या वेगाला काय आहे? दान द्यावं लागतं. म्हणून तिथं पहिलं पिंड देतो त्याला उत्थान पिंड म्हणतात. तर ते 20वाचा पिंड आणि त्याच्यानंतर उत्थान पिंड, नंतर शरणावर रचल्यानंतर तिथे जो पिंड देते, हे 3 पिंड, पहिलं सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण म्हणजे काय? कारण देह जागेला असतो, तो शरीर स्तब्ध पडलेलं असतं. कारण आपण म्हणतो ना की जेव्हा समाधी लागते त्या शरीराकडे बघायचं, ते शरीर शांत झालेलं असतं. कारण का? सत्वगुणाची उत्पत्ती झालेली असते, ते निघत असतं. सत्वगुणाची उत्पत्ती, सत्वगुण बाहेर निघत असतं. म्हणून पहिला पिंड दही भाताचा तिथे. दुसरा 20वा घेतो, पण 20वा घेत असताना तिथे पिंड, पण आपण जात असताना आपण काय टाकत जातो? फुलं, लहाया, आणि त्याच्यामध्ये काय करतो? पैसे टाकत जातो. पैसे का टाकतो? कारण तो रजोगुण असतो ना, रजोगुण. आपण रजोगुण, तर त्या वरची लोक म्हणजे जे काक स्पर्श किंवा ज्या लोकातले देव असतात, अरे तू एवढं आयुष्यभर राज्य केलं, मी केलं, चल हे पैसे घे, हे घे पैसे, आण आमच्या बरोबर. नेता येतात का महाराज? भाऊ 1 कोटी रुपये देतो मी, तुम्ही संगती घेऊन जायचं. कोणी कोटी सरनयले लंगोटी, सरनयले लंगोटी, सरनयले लंगोटी. धन मिळवूनी कोटी, सरनयले लंगोटी, सरनयले लंगोटी, सरनयले लंगोटी. अहो कोटी धन तुकोबरे म्हणतात, संत म्हणतात, लंगोटी पण तुमच्या बरोबर येत नाही. बरोबर का नाही? बरोबर. मग रजोगुण, ह्या रजोगुणाचा वेग शांत करण्यासाठी तिथं पिंड ठेवला जातो. आणि शेवटी सरणावर तो देह जाळताना, जळण काय सोपं वाटतंय का? चला गॅस पेटवा आणि ठेवा बरं 2 मिनिटं हात त्याच्यावर, सोपं वाटतंय काय? मग तो मग इतका जागृत झालेला असतो, त्याला शांत करण्यासाठी ते पिंड ठेवला जातो. 3 ठिकाणी पिंड ठेवला जातो. आणि पहिल्या दिवसापासून दशक्रियेपर्यंत आपण डायरेक्ट 10वेलाच पिंड वाढतो. बरोबर का? मधले दिवस काय नाही का? मधले दिवस काय करायचं असतं? मधले दिवस काय? अहो काय झाले माहितीये का? आपण ह्या युगामध्ये इतके फॉरवर्ड झाले ना की आपली परंपरा आपल्याला काहीच माहिती नाही. पहिली पूर्वीची लोक, म्हातारे बाबा वगैरे, आभाळाकडे बघायचे, वेळ, आपल्याला घड्याळ असून वेळ कळत नाही, आभाळाकडे बघायल्यानंतर ते बरोबर वेळ सांगायचे. त्याच्यानंतर पाऊस येणार, वारं फिरणार, हे फक्त बाहेर यायचे बघायचं. आताच्या मुलांना विचारा बरं, काहीच माहिती नाही. कारण का? आपल्याला भौगोलिक ज्ञान शिकवलंच नाही. आताची परिस्थिती का वाईट झालेली ह्या कलियुगामध्ये किंवा मॉडर्नायझेशन युगामध्ये, जे शिक्षणाची गरज आहे तेच भेटत नाही शिक्षणामध्ये. तुम्हाला जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक वाक्य, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये, की ज्या व्यक्तीला आपल्या इतिहासाचं संपूर्ण ज्ञान आणि आपल्या भौगोलिक बदलाचं संपूर्ण ज्ञान जे आहे, तो कधीच युद्ध हरत नाही. म्हणून संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी राजे युद्ध हरले नाही, तहा झालाय, पण कुठलंही युद्ध हरले नाही. कारण त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान आणि ऐतिहासिक ज्ञान, की आपल्याकडे कोण आहे मजबूत आणि कोण लढाई जिंकू शकतो, असे मावळे त्यांच्याकडे होतं. हे ज्ञान आपल्याला नाही. कारण आपण त्यांना काय पौराणिक म्हणून त्यांना सोडून दिलं आणि सहज म्हणतो पुराणातली वांगी. अरे पुराणातली वांगी नाही हो, पुराणातली वाणी आहे ती वाणी. 18 पुराण कशाला सांगितले? पुराणातली वाणी पुराणात आहे, वांगी नाही, वाणी. पुराणातली वाणी पुराणात. आणि ती पुराणात म्हणजे काय? आपल्या पुराणात घालायचे, आपल्या पुराणातली वाणी पुराणात, ह्या पुराणात घालायचे आपल्याला. आपण ते बघितलंच नाही. मग मी दशक्रियेपर्यंत सांगत होतो. पहिल्या दिवशीचा पिंड दिला तर नियम असा सांगतं, शास्त्र असं सांगतं, गरुड पुराण असं सांगतं की पहिल्या दिवसापासून दशक्रियेपर्यंत 10 दिवस पिंड द्यावा लागतो. का? कारण तो सूक्ष्म जीव तुमच्या बरोबर फिरतोय. तो देह निघून गेलाय, देह बाहेर जाळलाय तुम्ही, पण तो सूक्ष्म जीव तुमच्या माग, सगळे आप्तेष्ट नातेवाईक तुमच्या माग येतो आणि असं म्हणतो की माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा. काय कृपा करा म्हणजे? की माझ्या नावाने अन्नदान करा, माझ्या नावाने अन्नदान करा, माझ्या नावाने अन्नदान. हे सगळ्यांना विनवणी करतो. कारण जीव निघून गेलाय, पण त्या जीवाला पहिल्या दिवशीचा पिंड दिला. 3 पिंड दिल्यानंतर त्याला धड 2 डोळे प्राप्त होतात.
डोकं आणि 2 डोळे प्राप्त होतात. कारण तो सूक्ष्म जीव हळूहळू मोठा व्हायला लागतो. दुसऱ्या दिवशीचा पिंड दिल्यानंतर त्याला भाऊ प्राप्त होतात. तिसऱ्या दिवशीचा पिंड दिल्यानंतर, आणि पिंड म्हणजे काय, दररोज मध्यान्हाला 12 वाजता नाही. आता आपण काय ठरवलं की मध्यान्ह 12 वाजता. मध्यान्ह कशाला म्हणतात, मध्यान्ह कशाला म्हणतात की सूर्याच्या पुढे उभं राहायचं आणि सूर्याच्या खाली उभं राहिलं की आपली सावली कुठंच पडणार नाही. तो मध्यान्ह माहितीये का. आपण 12 वाजले हा मध्यान्ह सुरू झालं नाही, सूर्याच्या खाली उभं राहायचं आणि ती सूर्याच्या खाली जिथं आपली सावली कुठंच पडत नाही ते मध्यान्ह, ते मध्यान्ह. मग मध्यान्हाला काय द्यायचं, तो नैवेद्य द्यायचा, दही भातायचा, पिंड द्यायचा आणि आपल्या घरावर ठेवायचा दुसऱ्या दिवशीचा. असे वर्षभर पिंड द्यावे लागतात. रोज 12 वाजता, म्हणजे आपण म्हणतोय मध्यान्हाला, तुमच्या भाषेत 12 वाजता मध्यान्हाला तो नैवेद्य ठेवायचा. आणि तो नैवेद्य खातो कोण, नैवेद्य कोण खातं. आमच्याकडे कावळे खातात, तुमच्याकडे कावळा खातो का नाही. मग तो कावळा नैवेद्य ग्रहण करतो. पहिल्या दिवशीचा नैवेद्य ग्रहण केल्यानंतर, तो त्याचं ग्रहण केल्यानंतर त्याचा हिशोब कुणाला देतो, तर कैक राजा, कावळ्यांचा राजा आहे. कैक लोक म्हणतात त्याला कैक राजा म्हणतात. त्या कैक राजाला जो कावळा ग्रहण करतो त्या पिंडाचा ग्रहण, जसं आपण केलेले पाप पुण्याचा लेखाजोखा कोण ठेवतं, चित्रगुप्त, बरोबर का. पापाचा आणि पुण्याचा लेखाजोखा चित्रगुप्त ठेवतो, तो यमराजाला सांगतो. तसं त्या व्यक्तीच्या नावाने आलेलं दान, त्याचा लेखाजोखा कोण ठेवतं, कैक राजा ठेवतो. कैक राजा तो कावळा ग्रहण करतो पिंड, आणि कैक राजा सांगतो पहिल्या दिवशीचा पिंड आलेला आहे, दान झालेला आहे. दुसऱ्या दिवशीचा पिंड आलेला आहे, दान झाले. तिसऱ्या दिवशी हे 10 दिवस 10 पिंड दिले जातात. 10व्या दिवशी हे 10व्या पर्यंत का पिंड देतात, कारण आपल्याला काय पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञान 10 इंद्रिय आहेत आपल्याला. 10 इंद्रिय, हे 10 इंद्रिय जागृत करण्यासाठी ते पिंड दिले जातात. इंद्रिय आपले जागृत नाही करायचे. त्या देहातून जो सूक्ष्म जीव राहिलाय ना, ते 10 इंद्रिय, ते 10 पिंड प्राप्त होतात, 10 इंद्रिय प्राप्त होतात. तो जीव 2.5 फुटाचा छोटा तयार होतो आणि तो 10व्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या जवळ येत असतो. आणि जशी क्रियेला सगळे घेतो ना. आता माझा प्रश्न आहे, तिथं काय प्रश्न आहे, दशक्रियेला काय होतो, आपण पिंडदान करतो, पिंड मानतो, आणि तिथं काय येतो, कावळा येतो. कावळा आला आणि कावळा काय करतो, काक स्पर्श करतो. आता माझा एक प्रश्न आहे, आपण लगेच काक स्पर्श केला की टाळ्या वाजवायला सुरुवात करतो, पण हे बघतो का कावळ्याने कुठल्या दिशेचा पिंड शिवलाय, भाऊ कुठल्या दिशेचा पिंड. शास्त्र सांगतं की त्या दिशेचा पिंड शिवल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतो. दिशा माहितीये का, तुम्ही अभ्यासाला घ्या, चला तुम्हाला होमवर्क देऊन टाकतो, ते संशोधन करून मला सांगा सगळी. त्या दिशेला जे पिंड ठेवलेले असतात त्या कावळ्याने कुठल्या दिशेचा पिंड शिवलं. अनेक कावळे येतात, पण जो मुख्य कावळा येतो त्या त्या दिशेचा पिंडाला शिवतो. हे आपल्याला माहिती होतं का, नाही. अहो इतका अभ्यास करून येतो आणि आपली लोक इतकी, सुभाष महाराज काय सांगावं, लोक हसवण्याची वाट बघतात. हो, परंपरा मागत नाही. परंपरा हो इतके संतांनी सांगितलं, संत सहज संत पदाला गेले तो अभ्यास पूर्ण केला ना. अभ्यास काही समजतो श्रीमत्कर्म परमो भव. विचार करा, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, बरोबर आहे का ना. अभ्यास केल्याशिवाय काय, आपली परंपरा आहे. आपण घरामध्ये विचार करा, घर बांधताना आपण विचार, साधं घर बांधताना आपण कोणाला बोलवतो, कॉन्ट्रॅक्टरला, सिव्हिल इंजिनियरला बोलतो ना, आराखडा करतो आणि पूर्ण तो जागेचा अभ्यास करतो, मातीचा अभ्यास करतो, त्या खोलीचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर घर बांधतो. मग आपला देह आहे, हो या देहाला काय लागतं ह्याचा अभ्यास आपण केलाय का. देह मरणानंतर ही जीवन आहे हे आपण अभ्यास केला नाही. मग कुठल्या दिशेचा पिंड शिवतो कावळा ह्याची वाट बघायची आणि 10व्या दिवशी पिंड शिवतो. आता मग तुम्ही एक प्रश्न म्हणताल, महाराज काहीच्या पिंडांना कावळा शिवत नाही. मी अगोदर प्रश्न विचारला होता, काहींच्या पिंडाला कावळा शिवत नाही. मग मला सांगतात, भाऊ म्हणतात, महाराज त्याने आयुष्यभर वाऱ्या केल्या, 24 तास देवाचं नाव घेत होतो, पण त्यांनी काय केलं, मरण पावल्यानंतर त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही, म्हणजे त्यांनी नक्की काहीतरी पाप केलं असेल. हे काय करतो आपण, काय काढलं आपण लगेच निष्कर्ष काढायला सुरुवात करतो. पण हेच तुकोबराय म्हणतात काय, की त्या व्यक्तीचा निष्कर्ष काढायला गरज नाही, कारण सर्वसाधारण जीव आणि भक्ती मार्गाने असणारा जीव, विचार करा, जो भक्ती मार्गामध्ये आहे
त्याला कावळा शिवला काही आणि कावळा नाही शिवला काहीच गरज नाही. हे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात ते. काय त्या उरले काय त्या उरले काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले काय त्या उरले काय त्या उरले वेगळे काय दया उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. मग परंपरा आपल्याला सांगते की जो साधू आहे, जो भक्त आहे, जो वारकरी आहे, संत आहे, त्याचं मेल्यानंतर, त्याचं मरण पावल्यानंतर त्याला कावळा शिवला काही आणि नाही शिवला काही. आपण निष्कर्ष करणारे कोण आहे? कारण काय काय तया उरले वेगळे अनेक, त्याला काय उरले वेगळे? कारण काय वैकुंठ नायक जयाकंठी, त्याच्या कंठामध्ये 24 तास भगवंताचं नाव आहे. हो, भगवंताचं नाव आहे, भगवंताचं नाव आहे. राम विचार करा, अनेक वारकरी बघा, उठता बसता माऊली रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी. त्यांना कावळा शिवला काय नाही शिवला त्यांचे विधी पाळल्या काय काहीच गरज नाही. कारण त्याला स्वीकार कोणी केलाय? हो, त्याचा स्वीकार भगवंताने केलेला आहे. काय तया उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी, त्या व्यक्तीला नाही. मग हा भाग बाजूला घेऊया आणि मग काय विधी कुणाला? आपल्या सर्वसामान्यांसाठी. मग आपण बघतो की आपल्या पिढीला कावळा शिवला का नाही, शिवायची वाट बघत असतो. मग सगळे आपतेष्ट जवळ येतात, काय येतात, कावळा शिवला, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, अजून शिवाना, 1 तास व्हायला लागली, प्रवचन करायचं भांडवल संपन्न आलं, कारण ते तेवढंच बसून येतात. कावळा नाही शिवला ना, मग ते रिपीट. मग त्याच्यानंतर मग आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये, आता तुमच्याकडे नाही महाराज, पण आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रवचन कमी, भाषणे जास्त आहे. आमच्याकडे तर भरपूर आहे. आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये प्रवचन 15 मिनिटच होतं, पण भाषण करणारे भरपूर असतात. सगळे नाते आता काय असतं, जो तो ज्यांचा त्यांचा मॉब असतो आणि ज्यांचं त्याचं स्टेज असतं, त्याच्यावर आपण काही हिरोवून घेऊ शकत नाही. आपण म्हणतो मॉडर्नायझेशन ते एक्सेप्टेबल आहे. तर 2 तास वाट बघतो कावळा शिवाला. मग काय होतं, काय घरचे लोक येतात आणि काय करतात, पहिलं काय गायल्यानंतर पहिलं पिंडाच्या दर्शनाला जातात, नाक घासतात. काय आमचं काय चुकलंय का, आमचं काय चुकलंय का? आता तो मनुष्य गेला ना निघून, मनुष्य निघून गेला. मग कशाला नाक घासायची गरज आहे? आपल्याला माहितीये काय नाक घासतात कशाला, कारण ह्याची काही इच्छा अतृप्त राहिली की हे काय करणार, आपल्याला त्रास द्यायला
सुरुवात करणार. भूत बनून आल्यानंतर म्हणतात ना, आमचा हा पोटीशी आला, तो पोटीशी आला. मग काहीतरी आजोबा पोटी आला की तो एक मुलगा असतो, ताण निघतो, तो सगळ्यांना घरात त्रास देतो. म्हणजे काय आज मला आजोबा जन्माला आलाय, आमचं सगळ्यांचं पान फोडतो म्हणे हा. म्हणजे आम्ही कारण काय होते, आपल्या मनात माहिती असते की आपण आई वडिलांची काळजी घेतली का नाही, आपल्या आजी आजोबांची काळजी घेतली का नाही आपल्या मनात असते. पण कावळा नाही शिवला तर तिथे जाऊन माफी मागतो की बाबा हे पूर्ण करेल, ते पूर्ण करेल, ते पूर्ण करेल, हे सगळे असतात. मग ते घरचे नाही शिवला, मग मित्र परिवार येतात. मित्र परिवार ज्यांचे मित्र परिवार असतात ते त्यांची माफी मागायला सुरुवात करतात. बंद करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्याची पायी मरत. असं होतं की आपण जेव्हा काही गोष्टी त्याची मानसिकता काय माहिती का, सायकोलॉजी अशी सांगते की सायकोलॉजीचं स्टडी केल्यानंतर आपल्या भारतीयांचं एकत्रीकरण किंवा एक ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनचा कालावधी किती मिनिटाचा माहितीये का, 13 सेकंद ते 13 मिनिटं. एक तर आपला भारतीय 13 सेकंद शांत राहू शकतो किंवा 13 मिनिटं. पण तुम्ही बघा ना, काही असतात 2 मिनिटं पण एका जागेवर बसवू शकत नाही. आपल्याला 30 सेकंदामध्ये लगेच आपण इथं बसले असतो, लगेच शेतात फिरून येतो. लगेच भाऊ इथं आपण इथं बसलोय, हा अरे बँकेत आज पैसे येणार होते, ते कीर्तन राहतं बाजूला, पैशाकडे लक्ष राहतं. कीर्तनकाराने प्रश्न विचारल्यानंतर हा पैसे टाकलेत. हे प्रश्न आपलं कॉन्सन्ट्रेशन हलतं. विक्षेप झालं की नंतर सगळंच बिघडतं, माझंही बिघडतं. आम्ही एवढा अभ्यास केला तुमच्यासाठीच करून येतो, आम्हाला याची गरज नाही. अभ्यास आहे, आपण ती परंपरा पाळतोय. मी कुठं होतो मला महाराज, तुम्हाला कशाला बोलून मिठातात. मित्र परिवार येतो आणि सगळे मग नाते गोतेवाले येतात आणि तिथं पाया पडायला सुरुवात करतात, नाक घासतात. काही चुकलं असेल आमचं, परत कावळ्याची वाट बघतात आणि कावळा नाही शिवला तर काय करतात, मग कावळा नाही शिवला तर मग कुणाला बोलवतात, कुणाला घेऊन येतात, गायला घेऊन येतात आणि गायला घास भरवतात. कारण का, गाय ही माता आहे आणि आपल्या सगळ्यांची आई म्हणून कोण आहे, गाय म्हणून तो घास त्या गायीला दिला जातो. आणि बाबा आमच्या पिंडाचं तू ग्रहण कर आणि काही जे असेल तर आमचं चुकलं असेल ना ते आम्हाला माफ कर. विठ्ठल विधी होतो. आता इथपर्यंत मी पूर्ण सांगितलं. त्याच्यानंतर 11वा होतो, 12वा होतो, 13वा होतो. 13वा आपण 13 जण जेवायला घालतो. त्याच्यानंतर 14वा होतो. 14वा पर्यंत तो सूक्ष्म जीव तुमच्यावर असतो आणि त्या 14व्याच्या दिवशी झाला की त्याच्यानंतर प्रवास करायला सुरुवात करतो. मग तो प्रवास कुठूनचा की पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ह्या वर्ष श्राद्धापर्यंतचा प्रवास असतो. म्हणजे त्याला रोज यमलोकापर्यंत जाईपर्यंत रोज 3000 किलोमीटर प्रवास करायचा असतो. किती? 3000 किलोमीटर त्या सूक्ष्मजीवाला प्रवास करायचा असतो. त्या 3000 किलोमीटर मध्ये 28 नरक असतात. 28 नरक ते यातना भोगायचे असतात. जे संतान आहे त्यांना नाही, पण आपल्याकडून काहीतरी पाप होते ना, आपल्याकडून आपल्याकडून चुकून माकून काहीतरी पाप होतंय. आता पाप पुण्याची व्याख्या काय म्हणजे, महाराज तो दानशूर होता, त्याला मरण चांगलं चाललेलं आहे आणि त्याला नक्की वैकुंठाची जागा भेटणार. म्हणजे नाही, कारण जे विचार करा, तो दानशूर होता, त्याने ह्याला जागा दिली, ह्याला दान केलं. पण ज्ञानोबाई म्हणतात ते दान जरी त्यांनी द्रव्य रूपामध्ये केलं असेल ना, ते पाप आहे. काय? आणि ते पाप आहे ते कुठवर नेतं? स्वर्गा पुण्यात्मक पाप जायचे, नरका पापात्मक पाप यायचे. मग मातीचे पावे ते शुद्ध पुण्य. जे पुण्यात्मक केलं ना, आपण दान करतो ना, दान करणं हे पुण्यात्मक पाप आहे. ज्ञानोबाई म्हणतात पुण्यात्मक पाप आहे. मी अन्नदान केले, हे केले, हे पुण्यात्मक पाप तुम्हाला कुठं नेतं? तुम्हाला स्वर्गापर्यंत नेतं. पण स्वर्ग तुम्हाला काय मिळावं? इंद्राची गादी देतं. त्याच्यानंतर इंद्रपणाची उटी येऊ लागते माघारे मृत्यू लोका. आहे का नाही? परत तुम्हाला मृत्यू लोकावर यावं लागतं. मग हे आपल्याला पूर्ण फेडायचे आपल्याला. हा वर्ष 28 नरक भोगायचे. मग ह्या 28 नरकाची यातना आपल्याला कमी करायची. विठ्ठल 14वा विधी 5.5 महिने आणि वर्ष श्राद्ध. इथं काय करतो आपण? सगळ्यांना काय करतो? अन्नदान करतो. बरोबर का? अन्नदान करतो. अन्नदान कशासाठी? आता मला सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की दशक्रियेला येतात लोक, 13व्याला येतात, वर्ष श्राद्धाला येतात, अन्न ग्रहण करत नाही. अन्न ग्रहण करत नाही का? काय सांगतो आपण? काय? सुखातलं
खात नाही. आता मला सांगा सुटकातलं खात नाही हे कुठलं शास्त्र सांगतं? मला सुभाष महाराज तुम्ही एक गोष्ट सांगतो, तुम्ही ह्याचा अभ्यास करायचा ना, सुटकातलं खात नाही वगैरे. मला सांगा मच्छिंद्रनाथाला उडीद वडा चारला होता गोरक्षनाथी, ते अन्न कुठलं होतं? कशाचं होतं? पित्राचं होतं का नाही? हा होतं का नाही? मग तो आपण लोक कसं काय म्हणतो, आपलं जर नवनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ आपले आद्य गुरु आहेत, त्यांना तो वडा चालला, आपल्याला आपण ह्याच्या मागचं कारण शोधत नाही. सुटकातलं फक्त चालत नाही, ह्यांनी सांगितलं मला सुटकातलं खायचं नाही म्हणून आम्ही खायचं, अंध परंपरा. जर श्लोक निर्माण झाला असता तर काय असतं, आपल्याला काय शिकवले, लहानपणापासून मोठे होईपर्यंत काय शिकवले? अन्न हे बोला, अन्न हे सुटकातलं सोडून अन्न हे, सुटकातलं सोडून बोलले असे ना. मग वदनी कवळे घेता आपण सगळे म्हणतोय, प्रसाद घेतोय सगळं करत, मग सुटकातलं का चालत नाही? तुम्हाला सांगतो का चालत नाही ह्याच्या मागं. तरी असे म्हणतो ना की आपली मेंटॅलिटी, आपली सायकोलॉजी अशी नष्ट करून ठेवलेली आहे. कारण का ह्या विधीचं आपण खाल्लं. गरुड पुराण सांगतं, व्यक्ती गेल्यानंतर त्या दिवसापासून 14 पर्यंतमध्ये रोज 13 ब्राह्मण भोग द्यायचा असतो त्या घरात. किती ब्राह्मण? 13 ब्राह्मण भोग द्यायचा असतो त्या घरामध्ये. 13 ब्राह्मणांना बोलवायचं, तिथं जेवायला वाढायचं. कारण का त्या व्यक्तीचं काही पाप झालं असेल, ते पापाच्या निवृत्तीसाठी ते भोग द्यायचे, ब्रह्मभोग म्हणतात त्याला. नाही ब्राह्मण भेटला ना, मग कोणाला बोलवतो आपण? वारकऱ्याला. 13 वारकरी नाही, 13 वारकरी भेटले ना, 1 वारकरी. मला सांगा, आता आपण तुमच्या जवळ आळंदी आहे, आळंदीमध्ये एखादा महाराज वारले, एखादा व्यक्ती ब्रह्म संत साधू वारल्यानंतर आपल्याकडे काय असतो? पहिलं त्या दिवसापासून काय सुरू होतं? भजन सुरू होतं. त्या दिवसापासून कीर्तन सुरू होतं आणि अन्नदान सुरू होतं. आणि रोज तिथं मग पुकारलं जातं, सगळ्या संस्थेला सांगितलं जातं तिथे आज ह्या दिवसापासून सुरू होणार, रोज 2 टाइम अन्न आहे. का आम्हाला सांगत नसतात का सुटकात चालत नाही? वारकऱ्या चालत सांगितलं, सुटकात चालत नाही. मग हे काय झालं माहिती का? सायकोलॉजी अशी केली की नाही तुम्हाला ब्राह्मण भेटले नाही 13 वारकरी, 1 वारकरी ते भेटला ना, 1 वारकरी बोलवायचा रोज घरी जेवायला. म्हणून भजन करण्याची परंपरा आहे की तिथे भजन झाल्यानंतर तिथे ते वाईब्स निर्माण होतात, एक सात्विक रज निर्माण होतात आणि त्या सात्विक गुणाचं ते अन्न ग्रहण केल्यानंतर त्या लोकांना, त्या पित्राला, त्या आत्म्याला पुण्य प्राप्त होतं. मग अन्न का द्यायचं? अन्नदान का द्यायचं? अन्नदान का श्रेष्ठ आहे? कारण त्यावेळेस आपण 13 ब्राह्मण भोग जेवायला दिल्यानंतर त्या एका ब्राह्मणाने 1 पसभर अन्न खाल्लं तर त्याला काय होतं? त्या जो मेलेला देह आहे, त्या मृत्यू लोकांचा जो प्रवास करतोय त्याचं तीळ मात्र गुण, त्या ब्राह्मणाचं तीळ मात्र पुण्य त्याला प्राप्त होतं. किती? तीळ मात्र पुण्य, पसाभर अन्न खाल्ल्यानंतर. मग हे 13 ब्राह्मण भोग द्यायचे आहेत, 1 वारकरी जेवण घालायचे. मग मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही इथून पुढे जेवणार का नाही? तुम्हाला सांगतो जेवणार का? कारण जेवायचं, कारण आपण प्रेम केलं ना आपल्यातल्या व्यक्तीला, तिथं जेवण करायचं. आणि आपण जेव्हा आचमन सोडतो त्यावेळेस सांगितलं की ह्या आत्म्याची तीव्र पापाची यातना कमी कर, कारण मी माझं पुण्य मी दान करतो. मला सांगा, आपल्या घरामध्ये गव्हाच्या कांग्या आहेत, बरोबर ना? आहे का नाही? आता पहिल्या मोठी डाळ ही असायची, मोठ्या कांग्या, आता स्टीलच्या आलेल्या आहेत. आता त्याला वरतून टाकायचं, घालून काढायचं असतं. आता मला सांगा भाऊ, त्याला खाली बंद करायचं आणि वरतून दाणं टाकतच राहायचं. हंडा भरलेला आहे आणि त्याच्यात पाणी ओततच राहायचं. ते भरेल का सांडेल? भरेल का सांडेल? मग त्यात भरायला काय करावं लागेल? त्याला रिकामं करावं लागेल. मग आपण पुण्य साठवतोय, त्याचं कुठंतरी रिकामं करावं लागणार का नाही? कुठंतरी रिकामं कर. मग कुठं? हे रिकामं करण्याची जागा आहे. तिथं त्या विधीमध्ये आपण जेवायचं आणि आपलं पुण्य दान करायचं. देवालाही माहिती आहे आपलं इतकी ताकद याच्यामध्ये की आपलं पुण्य दान करतोय. पण त्यावेळेस आपण आपलपोटी झालो आणि आपण खूप पुण्य करतोय का पाप करतोय हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण काय केलं की आम्हाला सुटकातलं अन्न, ही प्रथा अशी डोळे झापले, असे घोड्याला झाप लावली आणि आपण प्रथा चालू ठेवली. अरे गरुड पुराण बघा, वाचा शास्त्र. फक्त हे अन्न कोण घेऊ शकत नाही? ब्रह्मचारी.
आणि संन्यासी. कारण त्याचा पूर्ण काळ हा भगवंताच्या कालावधीमध्ये असतो. त्याला कोरडा शिदा द्यावा लागतो. ब्रह्मचारी कोरडा शिदा घेतात आणि संन्यासी कोरडा शिदा खातात. एक संन्यासी 3 दिवसाच्या वर कुणाच्या घरी थांबत नाही. ब्रह्मचारी ही 3 तासाच्या वर कुणाच्या घरी थांबू नये. हे कारण आहेत, हे शास्त्र आहेत आणि त्यांना अधिकार आहे की ते अन्न, कारण त्यांना कोणाचं घेणं देणं नाही, पुण्याचं काहीच नाही, पापाचं घेणं नाही, पुण्याचं घेणं नाही. तो ह्याच्यामध्ये मग्न असतो. आणि पण आपण घेतोय ना, आपण संसारिक आहोत. आपण एकमताचे विचार करा. आपल्या 5 गोष्टीमध्ये सेल्फ बिलॉंगिंग, आपण एकमेकाच्या जीवनावर आधारित आहोत, एकमेकांच्या आधारावर आधार. मग या आधारावर आपण आपलं पुण्यदान नाही करू शकत का? अन्न ग्रहण करायचं आणि पुण्यदान करायचं, अन्न ग्रहण करायचं, पुण्यदान करायचं. ह्यानी काय होतं? 14व्या दिवशी तो आत्मा प्रवास करायला सुरुवात करतो. पण ज्या नरकाच्या यातना येणार आहेत, त्या नरकाच्या यातना यायच्या अगोदर तुम्ही जे अन्न ग्रहण करत असतात त्याचे पापाचं तीव्रता कमी होती आणि आपण जे अन्न ग्रहण केलेलं आहे त्या अन्नाचं दान आपण देत जातोय. त्या अन्नाचं दान केलं म्हणते दान पुण्य. कैक राजा तो कावळ्याच्या स्वरूपामध्ये तो कैक राजा हिशोब ठेवत जातो आणि शेवट जिथं जिथं त्याचं पाप कर्म आडवं येतंय, पण तिथं पुण्याचं विचार म्हणतो ना, पाप ते पुण्याचं जर गाडगं भरत येतं, ते पापाची तीव्रता कमी करतं. म्हणजे त्या नरकाची तीव्रता त्याला नष्ट करते आणि त्याचं नरक वाचतो आणि तो आजच्या दिवशीपर्यंत येतो आणि आजच्या दिवशी यमराजा ठरवतो की ह्याच्या नावाने मग 12ही महिने रोज मध्यान्ह काळी तो आपल्याला दही भाताचं नैवेद्य ठेवायचं. कशासाठी? की त्या व्यक्तीकडून, त्या मनुष्याकडून, त्या देहाकडून झालेलं पाप कर्म नष्ट करण्यासाठी आपण एक कार्य करू शकतो की मरणाच्या नंतर ही जीवन आहे, हे जीवन. मरणाच्या नंतर जीवन काय? त्या व्यक्तीचं जीवन हे आहे. तो वाट बघतो की माझ्या नावाने कोणीतरी दान कर्म करतोय काय. म्हणून तुम्ही बघा, कुठेही पावती गेल्यानंतर स्मरणार्थ, यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मरणार्थ, पण याचं कारण आपल्याला माहिती नाही. फक्त बाबा आपण त्यांच्या स्मरणार्थ सांगतो, पण कारण हे आहे की त्यांच्या नावाने केलेलं दान पुण्य त्यांचे पापाची तीव्रता कमी करते, पुण्य वाढवते आणि त्यांना चांगला लोक प्राप्त होतो. विठ्ठला आजच्या दिवशी येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते, आपल्याला दान कर्म करावं लागतो. आणि आज यमराजा ठरवतो की आपला हा आत्मा मुक्त होणार आहे किंवा कुठल्या योनीमध्ये जाणार आहे की तुमचं दान पुण्य श्रेष्ठ ठरलं तर वारकरी. आज मी बाबांच्या मध्ये विशेष म्हणेल किंवा अगोदर सांगितलं, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, नक्की बाबांना जी योनी प्राप्त होईल. आळंदी जवळ आहे, आळंदीची वारी आहे, सगळे वारकरी परिवार छोटे माऊलींच्या सानिध्यात येते, यांना नक्की वारकरीच्याच घरामध्ये जन्म भेटेल. विठ्ठल आपलं सर्वसामान्य जीवन आहे, सर्वसामान्य जीवाला विधी, परंपरा, संस्कार पाळावे लागतात. पण हेच कुणाला पाळावं लागतं? वारकऱ्याला, संतांना पाळावं लागत नाही. विषय मग आपल्याला काय मार्ग सांगितलाय तुकोबराने? आपल्याला सरळ मार्ग सांगितलाय की काय? आपल्याला त्या देहाचं दर्शन घ्यायचं आणि आपलं जीवन पवित्र करायचं. अभंगाच्या पहिल्या
पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. मग काय तो देह कसा आहे? पवित्र आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे त्या देहाचं दर्शन होणं हे महत्वाचं आपल्याला. का? तो देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत आहे, जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये, नामस्मरण अगोदर काय सांगितलं? कंठी काय तया उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. त्या कंठामध्ये नाम साचवलं आहे. आपण अनेक गोष्टी आज आपण बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण आत्ममुक्ती दिनासाठी. आता इथं प्रत्येक जीवनामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे व्यक्ती असतात, मार्गदर्शन करणारे व्यक्ती असतात. आपण अनेक काय होते माहितीये का? आपण जन्माला आल्यानंतर जेव्हा संसार काढायला लागतो, आपण ना आपल्या देहाकडे बघत नाही, आपल्या घरातल्या गोष्टींकडे बघत नाही, पण आपण कुठंतरी सुख शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी एका त्याच्या मागं फिरत जातो, एकमेकाच्या मागं फिरायला सुरुवात करतो. विचार करा, गुरु शोधायला तुम्हाला बाहेर जायची गरज आहे का? बाहेर जायची गरज आहे का? बाहेर जायची नाही. कारण शास्त्र सांगतं काय? मातृ देव भव, पितृदेव भव. गुरु कशाला शोधतो? तर आपल्याला देवाची प्राप्ती करून देवासाठी गुरु पाहिजे, श्री गुरु पाहिजे, सद्गुरु पाहिजे. अरे शास्त्र सांगतं तुझ्या घरामध्येच देव आहे. तुका म्हणे माये बापे अवधी देवाचे स्वरूपे, हो देवाचे स्वरूपे, अवधी देवाचे स्वरूपे. माये बापे अवधी देवाचे स्वरूपे, अवधी देवाचे स्वरूपे, अवधी आई वडीलच देव आहेत आणि आई वडीलच काय आहे? तीर्थ आहे, तीर्थ आहे. मग आपण हे पाळतो का? मी जाता जाता अनेक गोष्टी. आता हे पूर्ण भाग एक तर तुम्हाला आपली परंपरा माहिती नाही. मी पहिल्या दिवसापर्यंत पूर्ण आतापर्यंत सगळी परंपरा. वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायला कमीत कमी 8 तास पाहिजे. पहिल्या दिवसाचा पिंड, दुसऱ्या दिवसाचा पिंड, मग त्यावेळेस कुठल्या राजा, कुठला देव, 10 असे 10 इंद्रिय. कारण पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय तुम्हाला प्रसन्न करायचं. प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येक देव आहे. तो देव माहिती पाहिजे आपल्याला, देव माहिती. आता इथं तुम्ही आता आपल्या भैरवनाथच आपल्याला मंदिर माहिती आहे. सगळे भैरवनाथाला जातात, बरोबर का? आता भैरवनाथ जन्माष्टमी आपण साजरी करतो वगैरे, पण भैरवनाथ जन्माष्टमी साजरी करताना त्या भैरवनाथाचं काय नेमकं करायचं आपल्याला माहिती आहे का? भैरव किती आहेत? अष्टभैरव आपल्याला सांगितलंय. 64 भैरव आहेत. आपल्या दिशा किती आहेत? आपल्याला 8 दिशा आहेत आणि वरती आणि खाली 10वी दिशा, 10 दिशा. हरीच्या 10, हरी 10 दिशा. पण अष्टभैरव कधी? 64 कसे? कारण एका दिशेला अष्टभैरव, 8 भैरव आहे. एका दिशेला 8 अष्ट मंदिर अख्ख्या जगात कुठे नाही, हे तरी मान्य करावं लागेल. जाऊ दे, भैरव मी नंतर सांगेन. आपण पहिले हे ठरवले बघूया की आपल्या घरात देव आहे, आई आहे आणि बाप आहे, मातृ आहे, पितृ आहे. मला सांगा, ह्या आई देवाचे जेवढे आशीर्वाद, जेवढे उपकार आपल्या जीवनावर आहे ना, या जगात देवाचेही तेवढे उपकार आपल्यावर नाही. आपण प्रत्येक वेळेस जाता वेळेस आईचे उपकार, आईचे उपकार, आईचे उपकार, बापाचे उपकार विसरून जातो. मला आई बाप नाही सांगायचे, मला फक्त दर्शवून द्यायचे की दोन्ही जीवनामध्ये शिव पार्वती जेवढे महत्वाचे आहे, तेवढे आई आणि वडिलांचे तेही आपल्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत. मी कोणालाही वेगळं स्थान देत नाही, ते समान स्थान आहे. शिव पार्वती जेव्हा एकत्र असतात तसे आपले आई वडील एकत्र आहेत. दोन्ही एकाचे 50% आहे ना, 50% आरक्षण, 50% आरक्षण आहे का नाही? आमच्याकडे, तुमच्याकडे आहे तर सगळीकडेच येतात. मग आई जेवढी श्रेष्ठ आहे तेवढे बापही श्रेष्ठ आहेत. मी आईचंही महत्व सांगतो, बापाचे. आपल्या जीवनामध्ये तुम्हाला नाही कुणाची सेवा करता आली तरी चालेल, पण आई बापाची सेवा करा. आता जे फॅड निघले ना, वृद्धाश्रम वगैरे वगैरे वगैरे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांचे आई वडील वृद्धाश्रमात नाही. ज्यांच्याकडे पैसा अडकाय ना, भाऊ, मी आता अख्खा परदेश फिरतोय, परदेश भाऊना माहिती आहे, मी दुबई जातो वगैरे वगैरे. सगळी मोठी म्हणजे मोठ्यांची मुलं तिकडे आहेत परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये, आणि त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. आता मी अनेक वृद्धाश्रमामध्ये प्रवचन केले, कीर्तन केलेले. त्यांना काहीच अपेक्षा नसती, फक्त त्यांच्या मुलांनी मला फोन करावा आणि महिन्यातून एकदा भेटायला यावं. ते मोठेपणाने सांगतात की माझा मुलगा इकडे, माझा मुलगा तिकडे, माझा मुलगा तिकडे, पण तू कुठे?
आपल्या मुलांना शिक्षण द्या, सगळं द्या, पण संस्कार असे द्या बाबा, पैसा कमव, गरजेपेक्षा जास्त पैसा कमवून तू गरजेपेक्षा जास्त दान कर, पण तू मरेपर्यंत आमच्या संगती राहा. मला संधी होती जायची, परदेशात शिकण्याची संधी होती, परदेशात राहायची संधी होती, पण जेव्हा आई वडील माझ्यासाठी मुंबई सोडून आळंदीत आले आणि मला नोकरी होती 1.5 लाखाची, मग वडिलांना विचारलं मला नोकरी आली, मी काय करू? मी त्यांना सांगितलं. ते काय मला म्हणले, म्हणजे आई वडिलांचे संस्कार बघा. मला काय म्हणले, जर पैशासाठी तुला आम्हाला सोडून जायचं असेल जाऊ शकतो, जर तुला आमच्यामध्ये राहून समाधान वाटत असेल आणि तू जे कमवतो त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे, याला काय म्हणतात? म्हणजे आपल्या मुलाकडून काय अपेक्षा, अरे तू लाख रुपये नको कमवू, पण आपण सगळे 1 टाइम 2 टाइमचं जेवण खाऊ एवढं कमव, आम्हाला त्याच्यामध्ये समाधान आहे. आपलं चुकतं काय, आपण आपल्या मुलांकडून आपत्याकडून इतकी अपेक्षा करतो त्याने दिवसाला लाख रुपये घरात आणले पाहिजे, आणि त्या अपेक्षेपोटी काय होते की तो परदेशात निघून जातो आणि आपली अवस्था अशी होती की आपल्याला बघायला पण कोण नसतं. संस्कार मुलाची चुकी नाही, इथं चुकी कोणाची आहे? आई वडिलांची. आपल्या मुलांना संस्कार द्या. आई वडील काय देतात? तो आईचे उपकार पहिले सांगतो, आईचे 5 उपकार सांगतो, बाकीचे दिवस काही सांगत नाही. मला सांगा, आता मी इथं कीर्तन करतोय, भाऊ मी तुमच्याकडे आलोय, इथं भरपूर जमीन दिसते, मला 1 गुंठा द्या ना. आहेत ना इथं रिअल इस्टेट वाले असते ना सगळे, ते सगळेच पुढारी दिसत, मला 1 गुंठा द्या. म्हणजे महाराज 1 गुंठा, तुम्हाला माहिती का इथं काय भाव चाललाय? काय मला काय सांगते महाराज, इथं काय भाव चाललाय? किती भाव चाललाय? आता 30 लाख रुपये गुंठा चालू असेल. तुम्ही म्हणे 30 लाख ना, तुम्ही महाराज म्हणून तुम्हाला 20 लाखाने देतो, पण काय 20 लाख द्या, बरोबर का? आणि मला सांगा, ही जागा देऊ शकतो का मला? नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. मग मला सांगा, ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये एका लेकराचं बीज वाढतं, एका लेकराचं बीज वाढतं, मग आईचा पहिला उपकार या जगावर, हे आपल्यावर काय, का आईने तुम्हाला, तुमच्या आईने त्याच्या पोटामध्ये त्या बाळाला जागा दिली. मी तुमच्याकडे एवढं कीर्तन तुम्हाला ज्ञानदान सांगते, तुम्ही मला 1 गुंठा देऊ शकत नाही, तुम्ही मला हिशोब सांगताय, मग आईने हिशोब नको सांगायला का? आणि आपण मोठ्यानंतर आई तुला काहीच कळत नाही. आईने पहिला उपकार दिला, आपल्या पोटामध्ये जागा दिली, जाऊन दे जागा दिली. त्याच्यानंतर काय कीर्तनात आहे, आईने आपल्या स्वतःच्या श्वासातला श्वास कुणाला दिला? आपल्याला दिला, बरोबर का? ही दुसरी गोष्ट, आपण देऊ शकतो का एकमेकाला श्वास? अहो माणूस मेल्यानंतर त्याला ते काय अटॅक, CPR दिल्यानंतर पंपिंग झाल्यानंतर आपल्या तोंडाने श्वास द्यावा लागतो. पण विचार करा, एखादा बेवडा दारुडा असेल ना, तर आपण त्याला श्वास देणार नाही का? वास मारते म्हणून. आता विचार करा, आईने आपला मुलगा कसा निघणार हे काहीच माहिती नाही, पण आपल्या श्वासातला श्वास त्याला दिला. जाऊन द्या, तिथे डॉक्टर दिसतात. मला सांगा, आईच्या उदरामध्ये डॉक्टर नाही का? हा माहिती असेल काहीतरी, सगळ्यांना माहिती. आता जाऊन द्या, आता भाऊ तुमचा रक्तगट कुठला आहे? हा बी निगेटिव्ह. तुमच्या आईचं रक्तगट पॉझिटिव्ह. मला सांगा, जर आईचा पॉझिटिव्ह आहे, तुमचं बी निगेटिव्ह आहे, मग आईच्या उदरामध्ये ते रक्त बसरण चालत असेल, जर आपण आता जर माझं बी पॉझिटिव्ह आहे आणि मला बी निगेटिव्ह दिलेलं रक्त चालेल का? चालेल का? मग आईच्या उदरामध्ये असताना ते रक्त कसं काय चाललं? तुम्ही वेगळे रक्त गटाचे ना. मग तिसरा उपकार आहे, या आईने रक्त शुद्धीकरण तुम्हाला ते रक्त पुरवलं, रक्त पुरवलं. आणि त्याच्यानंतर बाहेर येताना 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर म्हणतात अनेक डेसिबल आघात होईल, म्हणजे हजारो किलो टनचा असा त्रास, हातोडी मारल्यानंतर जो त्रास आपल्याला होतो तो आईला त्रास होतो. तो त्रास आईसाठी. विचार करा, आपण आईला शिव्या देतो, आईचा मार खायला पण आपल्याला लाज वाटते मोठ्यापणे, आणि तो त्रास, हजारो डेसिबलचा त्रास आईने भोगलेला आहे. एखाद्या नियोजन आपल्याला फक्त डोक्यात हातोडी मारून द्यावं, आपल्या दिवसामध्ये तारे दिसायला सुरुवात होतात. तो त्रास चौथा, म्हणजे तुमच्यासाठी त्रास भोगले चौथा. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर जे काहीच, मला सांगा, देवही करू शकत नाही, आणि काही विचार करा, कुठलंही मनुष्य, कुठला जादूगर करू शकत नाही. की जन्माला आल्यानंतर आई काय पाजते आपल्याला? दूध पाजते, दूध. आईशिवाय दुसरे कुणाच्या ताकद नाही आपल्याला दूध देण्याची.
ते जाऊन द्या. त्या दुधामध्ये एवढी ताकद असते, मेल्यानंतर माणूस जाळलं, ज्या दुधाने हाड बनलेलं असतं ना, त्या अग्नी देवताला पण ते हाड जाळता येत नाही. हाड जाळतात नाही. ही ताकद कशामध्ये? आईच्या दुधामध्ये. हे 5 उपकार आईचे आहेत, म्हणून जगामध्ये आई श्रेष्ठ आहे. म्हणून आईला विसरायचं नाही. आणि बापच विचार करा, सगळ्यांनी आईची कोमल बाजू धरली, सगळे आई असते, पण बापाची बाजू कोणीच धरत नाही. बाप तरी जोडी लेकराची ओढी, 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 आपुली गुरवंती वारे हो, आपुली गुरवंती वारे हो, आपुली गुरवंती वारे ओढी, आपुली गुरवंती वारे हो, एकाला शिकायला निराची सासरी, एकाला शिकायला निराची सासरी, एकाला शिकायला निराची बापाचे उपकार दिसत नाही. तुम्हाला कपड्या लत्यापासून पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तुम्हाला नटवण्याचं काम आणि तुम्हाला सुखरूप ठेवण्याचं काम कोणाचं असतं? बापाचं असतं. आई फक्त तुम्हाला नटवते सगळं आहे, पण त्याच्या मागचे कारण बाप असतो. बाप. विचार करा, बाप जेवढ्या चांगल्या मुलालाही जपतो आणि एखाद्या घरामध्ये दुर्जन मुलगा असून दे त्यालाही जपतो. चांगल्यामुळे बापाचं नाव होत असतं, दुर्जन मुलाला बापाचं नाव जात असतो, पण त्या दुर्जन मुलाला तो बाप घरातून काढत नाही. तो म्हणतो माझंच लेकरू आहे. आणि बाप संधीतच असतो. विचार करा, कोर्ट कचेरी पोलीस दुर्जन व्यक्तीला एक संधी देत नाही. देते का संधी? एक संधी. चोरी केल्यानंतर बापाला माहिती आहे आपला मुलगा दुर्जन आहे, पण वेळोवेळी त्याला काय संधी देत असतात. मला पश्चातापाचे अश्रू बाप मुलामुळं गिळत असतो. ही संधी असते. बापाचं दुःख कोणाला दिसत नाही. बापाचं दुःख कोणाला दिसत नाही. मला मगाशी आल्यानंतर सांगितलं, वैकुंठवासी बबनराव बाबा ते मुंबईला होते 35 वर्ष. आता विचार करा, मुंबई फक्त तुम्हाला वाटतंय की बाबा हा आम्ही जेवाची मुंबई करून आलो. माझं लहानपण माझं बालपण सगळं मुंबईला गेले. आणि मुंबईला ज्या बायखळ्याला राहिलो तुम्ही कुर्ल्याला राहिला होतो. ही काही सोपी गोष्ट नाही मुंबईमध्ये राहायला. मुंबईमध्ये आपण म्हणतो की बा मुंबईला गेल्यानंतर मनुष्य, गावाकडे लोकांना असं वाटतंय की मुंबईतला माणूस असेल की तुलाच पैसा कमवतो. असं नसतं, असं नसतं. माझं शिक्षण पर्यंत रस्त्याच्या लाईटीखाली अभ्यास केलेला आहे. रस्त्याच्या लाईटीखाली अभ्यास केलेला आहे. आणि त्यासाठी माझे वडील प्लंबिंगची कामं करायची. आम्ही बघायचो गटरातून काम सगळं. ज्यांना प्लंबिंगचं काम माहिती आहे मुंबईला यायचं, गटरात उतरावं लागायचे, ते पाईप काढायला लागायचे, ते काम करावं लागायचं आणि ते बघायचे. आणि मी मदत करायला जायचो. ते काय म्हणायचे, तू जा आणि अभ्यास कर. काय म्हणायचे? तू जा आणि अभ्यास कर. का?
बापाची इच्छा असती मी जर हे हीन काम करत असेल ह्या त्रास माझ्या मुलाला नको. तशी हा बाबाने विजयासाठी विचार करा किती कष्ट. मला सांगितलं की ते फळाच्या पाट्या घेऊन घरोघरी काय मुंबईत इथं आपलं तरी वातावरण चांगले, मुंबईला दमट वातावरण आहे हो. मग अर्धा तास मनुष्य रस्त्यावर चालू शकत नाही नीट. अर्धा तास तुम्ही फक्त बाहेर जाऊन या, तुम्ही ओले चिंब होऊन जातात. तो घाम वाहत नाही तरी सगळे कपडे चिकट होऊन जातात. आणि त्या दगदगत्या उन्हामध्ये रानामध्ये त्या बापाने जायचं, सगळं घरोघरी ते पाट्या फळं वगैरे करायचे. कुणासाठी हो? कुणासाठी? आपल्या लेकराला समाधान प्राप्त व्हावं. लेकरू नव्हे. जर एखादा व्यक्ती मुंबईला कमवत असेल, त्याच्या मागं घरदार असेल, कुटुंब असेल, खटल्याचं घर असेल, तो घरी येताना एकासाठी नाही सगळ्यांसाठी घेऊन येणार. आपल्या पोटाला चिंता देऊन. ज्यांनी मिलमध्ये काम केलेलं आहे, ज्यांनी कारखानदारीमध्ये काम केलेलं आहे, त्यांनी गावाकडे येताना त्यांनी बघा पोटाला किती चिंता. माझे वडील 1 रुपयाचा चहा पण हॉटेलमध्ये पित नाही. आपण 1000 रुपये हॉटेलमध्ये घालवतोय. आणि वडिलांना आजही विचारलं ना हॉटेलमध्ये चला, भाऊनी बघितलं वडिलांना मला पुरस्कार देताना की अजूनही ते हॉटेलमध्ये चहा पित नाही. म्हणजे मी तसे दिवस काढले. विचार करा, आपण मोठी मुलं होता तर आपण आई वडिलांना म्हणतो तुम्हाला काय कळते. आताची फॅशन आहे. त्यांना नसली करता आली हौस मजा नाही. त्यांनी काय केलं, आपल्याला संस्कार द्यायचे, आपल्याला चांगले संस्कार द्यायचे आणि आपल्या मुलांना शिकवायचे. आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो ना ती परिस्थिती आमच्या मुलांना नको. म्हणून त्यांच्या आशीर्वादामुळे आपलं सुजलाम सुफलाम. आई बापानं विसरता कामा नये. आई बापाला ज्या वेळेस आपल्याला माझं करण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली ना, फक्त आई बापांचे जुने दिवस आठवायचे, डोळ्यासमोर ठेवायचे. माझ्या आईने कष्ट केले, माझ्या बापाने काही कष्ट केले, माझ्या बापाने काय उन्हामध्ये काम केले. शेतकरी वर्ग असू द्या, विचार करा सुखात पैसा भेटतो का हो? शेतामध्ये राबावं लागतं, घाम गाळावं लागतं, तेव्हा आपल्याला सुख प्राप्त होतो. म्हणून जाताना एकच गोष्ट सांगतो, ह्या 5 अख्खा अभंग नाही लक्षात राहिला तरी ह्या 5 चरणाच्या अभंगाला ह्या 5 गोष्टी आहेत. हे पदरी पाळा. आणि प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला, येणाऱ्या पाल्याला, आपल्या नातवाला हे शिकवा की आपली परंपरा किती श्रेष्ठ आहे. आणि जर आपण आपले संस्कार चांगले दिले ना, मला सांगा तुम्हाला दुर्जन मुलगा पाहिजे का सज्जन मुलगा पाहिजे हो? प्रत्येक व्यक्तीला कुठला मुलगा पाहिजे? दुर्जन पाहिजे का सज्जन? मग सज्जन व्यक्ती पाहिजे. दुर्जन तुम्हाला जर पिणारा खाणारा मुलगा चालेल का? घरामध्ये येताना लेझिम खेळतच आला पाहिजे दिवस रात्र, चालेल का? कुणाचीच इच्छा नसती, कुणाचीच इच्छा नसती. इच्छा नाही ना, मग तुम्ही त्या मुलावर संस्कार दिला. आपल्याला सज्जन मुलगा पाहिजे ना, जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या मुलावर संस्कार राहिले पाहिजे. आज विजयजींवर संस्कार आहेत म्हणून आपल्या हिंदुत्वाचा ते काम करत आहेत. संभाजी भिडेंवर ते काम करत आहेत, हिंदुत्वाचं काम करतात. आज विचार करा, सगळी वारकरी परंपरा, वारकरी छोटे माऊली सहित त्यांना ओळखतात का? कारण संस्कार चांगलेत, आई वडिलांनी दिलेले संस्कार चांगलेत, त्यांचे संस्कार चांगलेत. मग अख्खं कीर्तन बाजूला ठेवा, पण जाताना ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा आपल्या पाल्यांना द्यायसाठी. काय? पहिले विचार, कृती, सवय, चारित्र्य आणि नियती. विचार, आपल्या मुलांना चांगले विचार करायला शिकवा, विचार पेरायला शिकवा. विचार करा, एखादं बियाणं आपल्याला चाललं नाही, आपण लगेच दुसऱ्या. माझ्या बुद्धीप्रमाणे मी अभंग सांगण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः 5 गोष्टी तुम्हाला पदरी बांधून घ्यायला सांगितल्या. विचार, कृती, सवय, चारित्र्य, नियती ही आता काळाची गरज आहे. हिंदुत्व ही काळाची गरज आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट अशी सांगायची की येत्या जानेवारीमध्ये 2026 23 जानेवारी ते 31 जानेवारी भंडारा डोंगराच्या पायथ्याशी गुरुवर्य छोटे कदम माऊली यांच्या नेतृत्वाखाली आणि भंडारा डोंगर समिती यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठा, जसे गेल्या वर्षी आपण तुकोबरायांचा 350वा वैकुंठ गमन सोहळा साजरा केला, ह्या वर्षीही अनेक संतांचे विशिष्ट तिथ्या आहेत ते पूर्ण साजरे करत आहोत. म्हणून तुम्हा सणसवाडीकर ग्रामस्थ पंचक्रोशीत जे आलेले आहेत की तुम्ही तन मन धनाने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. आणि तिथे मोठे बंडा तात्यापासून जे हिंदुत्व सांगतात ते छोटे माऊलीपर्यंत अनेक मोठे वक्ते आहेत. त्या कीर्तनात आपण कीर्तन परंपरा, आपली परंपरा काय आहे आपल्याला कळलं पाहिजे. आपण जिथे तिथे आम्ही वारकरी परंपरेचे पायीक आहोत, पण वारकरी परंपरा आपल्याला माहिती आहे का? हे जाणून घेण्यासाठी, तुकोबराय जाणून घेण्यासाठी, ज्ञानोबराय जाणून घेण्यासाठी, निळोबराय जाणून घेणे, ही संत परंपरा जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण की तुम्ही सर्व 23 जानेवारी पासून
375 पखवाजे, 375 महाराज, तुकाराम नावाची व्यक्ती, चोपदार, विनेकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. आणि रोज 8ही दिवस दोन्ही टाईम कीर्तन आहेत. हजारो टाळकरी, रोज 25 पखवाज वादक, त्याच्यानंतर कमीत कमी रोज 1 लाख लोकांचं अन्नदान आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की दातो तुम्ही कृपा सुखावी, दातो तुम्ही कृपा सुखावी, सकळा सांगावी विनंती माझी, सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठात रंग बोलावी, वैकुंठात रंग बोलावी, वैकुंठ आमासी पावला, गुडी सहित झाला गुप्त तुका, गुडी सहित झाला गुप्त तुका, गुडी सहित झाला गुप्त तुका, गुडी सहित झाला गुप्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, गुडी सहित झाला गुप्त तुका, गुडी सहित झाला. फुलं वराला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाची श्रीरंग बोलावितो वैकुंठाची रंग बोलावितो, वैकुंठाची रंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पुंडलिक अवतारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. साधारी रे ओ दर्शन गोबाने आभार किरे, आज बारावा स्वामी सत्वरो धामा, अचानक उलटी पाय संगती आमा. मागणी ते तुझं प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा, या संतोष निर्विकार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त परायण बबनराव केशवराव दरेकर त्यांचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. परायण श्री मंगेश महाराज कदम मार्मिक शब्दामध्ये या ठिकाणी महाराजांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी सर्वांना ज्ञान देण्याचं काम केलं. त्यांचं प्रथमतः मी सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने दरेकर परिवाराच्या वतीने शाल त्रिफळ देऊन सन्मान होत आहे. हा सन्मान विद्याबँक औंधळे आणि तालुक्याचे सभापती आनंदरावजी हरगुडे, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचे आणि या ठिकाणी महाराजांना संजय महाराज हेंबरे यांचा या ठिकाणी बरसाले यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हा सन्मान माजी सरपंच त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने